पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्यानंच आपण बुलेटिनची सुरुवात करतोय। आपण पाहतोय आखाती युद्धामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते। दुसऱ्या बाजूला भारतावरही मोठं संकट कोसळलेलं आहे। नागपूरमध्ये इंधन भरण्यासाठी वाहन चालकांच्या रांगा लागलेल्या आहेत। अनेक पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळतात। नागपूरमधली परिस्थिती आपण पाहतोय। नागपूरमध्ये पेट्रोल डिझेल तुटवड्याची भीती नागरिकांना जाणवू लागली आणि त्यामुळे पेट्रोल पंपावरच्या रांगा तुम्ही पाहू शकतात। वाहन चालकांच्या आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। आखाती युद्धाचे भीषण परिणाम आपल्या देशावर जाणवू लागलेले आहेत। त्याचा सर्वात मोठा फटका आपण पाहतोय इंधन पुरवठ्यावर बसलेला आहे। अनेक वेळा अफवा पसरतात आणि त्याचमुळे आता आपण पाहतोय नागपूरमधली परिस्थिती। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे नागपूरहून लाईव्ह जोडले गेलेले आहेत। पराग, सकाळची वेळ आहे, कामावर जाण्या सोडून लोक इथे किलोमीटरभर रांगा लावून इंधन भरण्यासाठी मोठी आपण पाहतोय घालमेल त्यांची सुरू आहे। काय परिस्थिती आहे सध्या? नक्कीच मी नागपुरातील खरं तर लोहमार्ग पोलीस कल्याण पेट्रोल पंप आहे जो वंजारी नगरमध्ये आहे। त्या ठिकाणचे हे दृश्य मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने कुठेतरी पॅनिक बाईंग जी होती आहे आणि पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे जेणेकरून अनुचित प्रकार होऊ नये। कारण अशा रांगा असताना प्रत्येकाला जाण्याची घाई असते आणि त्यामुळे भांडणं होतात। ते भांडणं टाळल्या जावे यासाठी पोलीस बंदोबस्त आहे। आपण पाहू शकतो खरं तर एरवी 50 किंवा 100 रुपयाचे पेट्रोल भरणारे असतात, मात्र आता 200-200, 300 रुपयाचं पेट्रोल भरणार आहे। त्यामुळे कुठेतरी पॅनिक बाईंग जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते आहे आणि वाहनांची रांग किती लांब आहे हे सुद्धा मी दृश्यांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न कॅमेरामन सौरभ आहे तो दाखवतो आहे। आपण पाहू शकतो खरं तर किती लांब रांग आहे। एरवी या पेट्रोल पंपावर 5 ते 10 जण एका वेळेस असतात, मात्र आताची परिस्थिती पाहायला आपण 100-100 जण लागले आणि एवढंच नाही तर पोलीस बंदोबस्तात रांग मागच्या बाजूने सुद्धा पलटवण्यात आलेली आहे। म्हणजे ही रांग जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या घरात असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे कुठेतरी लोकांमध्ये भीती आहे। आपण काही लोकांशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करू। का पेट्रोल पंपावर आले, काय वाटतं नेमकं? कुठेतरी हे लोकांमध्ये भीती आहे त्यामुळेच ही सगळी घाई होते आहे। का तुम्ही पेट्रोल भरण्यासाठी काय माहिती मिळाली तुम्हाला? हेच की पेट्रोल मिळणार नाही असं कोणी सांगितलंय? न्यूजमध्ये बघितलंय। न्यूजमध्ये नक्कीच कुठेतरी आपण यांचे जे वक्तव्य आहे त्यावरून आपल्याला लक्षात येईल की भीती कुठेतरी निर्माण झाली आहे। पेट्रोल मिळणार नाही या भीतीमुळे सगळे ही रांग आहे ती पाहायला मिळते आहे। त्यामुळेच कुठेतरी ही सगळी रांग जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर सकाळची वेळ आहे आणि ह्या वेळेमध्ये अनेकांना ऑफिसला जायचं असते, कुणाला आपल्या कामावर जायचं असते। अशी सगळी परिस्थिती असताना ही जी रांग लागली ती आपल्याला पाहायला मिळते आहे। नक्कीच पराग, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहिलं नागपूरमधली संपूर्ण परिस्थिती होती। लांबच्या लांब रांगा नागरिकांनी इंधन भरण्यासाठी लावलेल्या आहेत।